नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पोटाचा घेर तुम्ही पाहू शकता। माझं वय 45 आहे आत्ता आणि माझ्या पोटाचा घेर तुम्हाला जास्त दिसणार नाही आहे, थोडाफार, पण तो मी कमी करू शकते। पण जर आपण या पोटाच्या घेरामुळे त्रस्त असाल तर आज जे मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे ते तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत, तर नक्की तुमच्या जो पोटाचा अतिरिक्त चरबी जी आहे ती कमी होण्यास मदत होईल। कारण हा पोटाचा घेर आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडचणीमध्ये आणतो। बरीच कामं करत असताना आपल्याला दमल्यासारखं होतं, कारण पोट जास्त असतं। आपण साडी नेसत असताना सुद्धा ते आपल्याला जाणवतं। आपण ड्रेस घातला, आपण या पद्धतीचा ड्रेस घातला, जीन्स टॉप घातला, तर प्रत्येक वेळेला ते आपल्याला जाणवतं की आपल्या पोटाचा घेर जास्त आहे आणि तो आपल्याला कमी करावासा वाटतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे वाढत असताना आपण लक्ष दिलेलं नसतं। तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण वाढू न देणं, तर मी ते केलेलं आहे आणि त्यामुळे वयाच्या 45व्या वर्षीसुद्धा माझं पोट तुम्हाला दिसणार नाही। मी सतत सतर्क होते माझ्या तब्येतीबद्दल, माझं पोट वाढणार नाही आणि अजूनही थोडंफार दिसत असेल तर मी त्याच्यावर काम करत असते। तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि जर वाढलेलं आहेच तर त्याला आता कमी करणं आपलं काम आहे, आपल्या निरोगी आरोग्यासाठी, बरोबर। तर सगळ्यात दिसणं इतकं महत्त्वाचं नाही, आतून आपण किती निरोगी आहोत हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या पोटाचा घेर जो आहे तो कमी करायचा आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला सांगणार आहे, पहिल्यांदा एक सूचना महत्त्वाची, जी एक्सरसाइज मी करते त्याला घाई करायची नाही। तुम्ही पहा, व्यवस्थित फॉलो करा, ज्या पद्धतीनं मी करते त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा, घाई करायची नाही। तर मी 3 प्रकारचे एक्सरसाइज तुम्हाला सांगते, ते तुम्हाला रोज महिनाभर करायचं आहे आणि आज जर तुम्ही करायला सुरुवात करत असाल तर आज तुमच्या पोटाचा घेर तुम्ही काउंट करायचा आहे, किती आहे। तो 100 आहे, तो 90 आहे, तो 80 आहे, तर तो तुम्ही बघायचा किती सेंटीमीटर आहे, कारण आपल्याला सेंटीमीटरमध्ये मिलीमीटरमध्ये आपल्याला तो कमी करायचा आहे। तर माझ्या पोटाचा घेर आहे 85, खरं तर तो 80 असायला हवा। म्हणजे शारीरिक आरोग्याच्या नियमानुसार आपल्या पोटाचा घेर म्हणजे स्त्रियांच्या पोटाचा घेर 80 सेंटीमीटर असायला हवा, पुरुषांचा 90 सेंटीमीटर असायला हवा। पण आपला त्यापेक्षा जास्त असतो। तो जास्त न वाढवता तो आपल्याला कमीत कमी कसा करता येईल याच्याकडे आपला कल असायला हवा, ठीक आहे। तर तुम्ही मोजून घ्यायचं आहे आधी की महिनाभर तुम्ही स्वतःला 20 मिनटं देत आहात, तर 20 मिनटं रोज तुम्ही स्वतःच्या आरोग्याला देत आहात, ती खूप महत्त्वाची आहेत। कारण आपण स्वतःला कधीच वेळ देत नाही। तर आजपासून आपण सुरुवात करूयात की आपल्या पोटाचा घेर जो सगळ्यात महत्त्वाचं आपला अवयव आहे त्याच्यासाठी आपण वेळ देत आहोत, तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी आपण वेळ देत आहोत, तर ते व्यवस्थित आपल्याला उपयोगी करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर महिनाभर तुम्हाला हे कंटिन्यू 20 मिनटं स्वतःला द्यायची आहेत। महिनाभर तुम्हाला मी सांगते त्या पद्धतीची आसनं, एक्सरसाइजेस करायचे आहेत आणि महिन्यानंतर तुम्ही स्वतःचा जो पोटाचा घेर आहे तोही तुम्हाला मोजायचा आहे। तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फरक झालेला जाणवणार आहे। तर काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्याही मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन, की आहाराबद्दल आणि आपल्या विहाराबद्दल, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे। तर चला सुरुवात करूयात। तर आपल्याला दोन्ही बाजूला पाय पसरवून घ्यायचे आहे, जेवढे पसरवता येतात तुम्ही पाहू शकता, ठीक आहे। तर बघा, पाठीचा कणा ताठ, कंबर ताठ, बॉडी ताठ असायला हवी, नेहमी ताठ आपलं शरीर असायला हवं। तर हा जो हात आहे, या हाताचे जे बोटं आहेत आपल्या डाव्या पायाच्या, उजव्या हाताची बोटे डाव्या पायाच्या अंगठ्याला चिटकवायचे। हा हात जो आहे पाठीमागच्या बाजूला, ठीक आहे। ह्या रिदममध्ये आपल्याला करायचं आहे, ठीक आहे। तर आपल्याला कमरेतून वाकायचं आहे, पोटामधून वाकायचं नाही, कमरेतून वाकण्याचा प्रयत्न करा। चला, 1, पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
हे आपल्याला 20 वेळा करायचं आहे. हे जे मी एक्सरसाइज सांगितले हे राऊंड आपल्याला 20 वेळा करायचे आहेत. या बाजूला आणि या बाजूला व्यवस्थितरित्या आपला हात चिटकवायचा आहे. कोणत्याच प्रकारचा ताण, कोणत्याच प्रकारचा झटका कमरेला किंवा शरीराला, मनाला द्यायचा नाही. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर हे झाल्यानंतर याच प्रकारचा दुसरा व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. हा हात पाठीमागच्या बाजूला घ्यायचा. ही जी बोटं आहेत ती आपल्या अंगठ्याला चिटकवायची आहेत आणि आपलं जो माथा आहे तो प्रयत्न करायचा की आपल्या गुडघ्याला टेकवता येईल का. टेकवत नसेल तर तुम्हाला फक्त प्रयत्न करायचा आहे. माझा इझिली टेकतो कारण माझी प्रॅक्टिस आहे. तुम्ही रोज जर महिनाभर प्रॅक्टिस केली, मी ज्या पद्धतीनं करते त्या पद्धतीनं तुम्हाला सगळं जमणार आहे. फक्त प्रॅक्टिस, रिपिटेशन आणि प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर चला 1 2 हे करत असताना गुडघा वर उचलणार नाही याची काळजी घ्यायची. गुडघा सरळ असायला हवा. माथा तुम्हाला एवढा जात असेल एवढा न्या, हात इथे ठेवा. त्याच्यानंतर जमत असेल थोडासा ताण देऊन खाली, अशा पद्धतीने. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे सुद्धा मी 10 केलेले आहेत. तुम्हाला 20 राऊंड करायचे आहेत. ठीक आहे, तर मी कशा पद्धतीनं केलेले आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पुढची एक्सरसाइज पाय जुळवून घ्यायचे आहेत. आपल्याला वज्रासनात यायचं आहे. ठीक आहे, वज्रासन तुम्ही पाहू शकता. पाठीचा कणा ताठ, इथे गुडघे, या बाजूला पाय, अंगठ्यावर अंगठा यायला हवा पाठीमागे, बॉडी सरळ. ठीक आहे, तर समोर आपल्याला जेवढं जाता येईल तेवढं जायचं आहे, समोर वाकायचं आहे. ठीक आहे, इथे आल्यानंतर बॉडी समोर घ्यायची, बॉडी सरळ घ्यायची, थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर भुजंगासन, पुन्हा पाठीमागे 1 2 तुम्ही पाहू शकता. 3 4 5 6 7 8 9 10. हे करत असताना आपले जे पाठीमागचे पाय आहेत ते असे पसरणार नाहीत याची काळजी घ्यायची. पाय सरळ असायला हवे. पुढे जायचं आहे, खाली वर. पाठीमागचे पाय पाहू शकता, पसरवायचे नाहीत, सरळ ठेवायचे आहेत. पुन्हा पाठीमागे जायचे. तर या पद्धतीनं आपल्याला 20 राऊंड करायचे आहेत. ठीक आहे, तर ही तिसरी एक्सरसाइज तुम्हाला मी दाखवली. यानंतर पुढची एक्सरसाइज, पाय सरळ सरळ झोपून घ्यायचं आहे आपल्याला.
ही अतिशय महत्त्वाची, पोटाचा घेर खरोखर कमी करायचा आहे. तर ही जी एक्सरसाइज मी करते ती आपल्याला व्यवस्थित करायची आहे. लक्षपूर्वक पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे कशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. आणि ही एक्सरसाइज करत असताना जो पोटावर ताण येतो तो ताण आपल्याला अनुभवायचा आहे, तो सहन करायचा आहे. त्याला पाय जोडून घ्यायचे आहेत, पाय पसरवायचे नाहीत, पाय जोडून वर आणायचे, पोटावर घ्यायचे, जेवढे घेता येईल तेवढे घ्यायचे, पुन्हा सरळ. पाय खाली टेकवायचे नाहीत. पाय खाली टेकवले की आपल्या पोटाला रिलॅक्स भेटतो. तो रिलॅक्स आपल्या पोटाला आणि आपल्या मनाला द्यायचा नाही. थोडंसं अनकम्फर्ट झोनमध्ये आपल्याला राहायचं आहे. ठीक आहे, एक 10 राऊंड करायचे, त्यानंतर आपण रिलॅक्स होऊ शकतो. जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपल्याला करायचं आहे. मी सतत असे 50 राऊंड न थांबता करू शकते. तर तुम्हाला जमत नसेल तर पहिल्यांदा 10 राऊंड घ्या, थोडंसं रिलॅक्स व्हा, पाय टेकवा, रिलॅक्स व्हा, शवासन घ्या, पुन्हा 10 राऊंड घ्या. अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. जास्त घाई नाही करायची. आणि सराव तुम्हाला जास्त झाला की त्याच्यानंतर एक 15 दिवसानंतर तुम्ही सलग 50 राऊंड घेऊ शकता. हे स्वतःला चॅलेंज केलं तरच होऊ शकतं. मी सांगते म्हणून तुम्ही करताय असं होऊ शकत नाही. फक्त मी तुम्हाला मोटिवेट करू शकते. पुढे करायचं जे काम आहे ते आपलं आहे. तर चला, 1, पाय टेकवायचे नाहीत, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे. हा जो अनुभव आहे रिलॅक्सेशनचा, हा खूप आनंद देणारा असतो. तो आपल्याला अनुभवायचा आहे आणि हे आवर्जून अनुभव घ्यायचा आहे याचा. कारण रिलॅक्सेशन काय असतं हे आपण एक्सरसाइज झाल्यानंतर शवासन जेव्हा करतो तेव्हा आपल्याला कळतं की आयुष्याचं रिलॅक्सेशन काय आहे. बॉडी, माइंड सगळं रिलॅक्स होतं आणि आपल्याला एक प्रकारचा वेगळा आनंद अनुभवायला मिळतो. तो आनंद आपल्याला अनुभवायचा आहे. डोळे बंद करायचे आणि रिलॅक्स व्हायचे. हे एक्सरसाइज करत असताना तुम्हाला जाणवेल की पोटावर ताण येतो. ठीक आहे, येऊ दे पोटावर ताण, आपण थांबायचं नाही. 10 राऊंड, 20 राऊंड, 30 राऊंड. आत्ता मी 20 राऊंड केले कारण मी तुम्हाला काउंटिंग करून दाखवत होते. कारण आपण जर शांत राहिलो तर अजून जास्त वाढवू शकतो. कारण माझी तोंडावाटे हवा जात होती आणि त्यामुळे माझी जी कॅपॅसिटी होती ती कमी होत होती. त्यामुळे मी 20 राऊंड नंतर कमी केलं, म्हणजे स्टॉप केलं. तर आपण तोंडाने बोलायचं नाही. आता मला तुम्हाला शिकवायचं आहे, त्यासाठी मी बोलते आहे, पण बोलायचं नाही. जे काही मी करते ते शांतपणे आपल्याला करायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला हे 4 एक्सरसाइज सांगितले, जे 4 एक्सरसाइज सांगितले ते 4 एक्सरसाइज आपल्याला करायचे आहेत. खरोखर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा आहे तर या पद्धतीनं. सगळ्यात महत्त्वाचं, आहारावर जे बाहेरचं आपण खातो वयाच्या 35-40 नंतर किंवा 30 नंतर म्हणणार नाही, 35-40 नंतर आपण बऱ्यापैकी बाहेरचं जे खाणं आहे, वडापाव म्हणा, समोसा म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या खाणं आपण पहिलं बंद करायचं आहे. घरामध्ये पण जर नॉनव्हेज खात असाल,
नॉनव्हेज खाणं बंद करा असं मी म्हणणार नाही. मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही. पण जर तुम्ही खात असाल तर त्याचंही एक लिमिट ठरवणं गरजेचं आहे, की किती दिवसातून एकदा तुम्ही खाता की महिन्यातून खाता, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे भरपूर झपाट्याने आपल्या शरीरामध्ये कॅलरीज ग्रोथ होतात आणि मग आपण कंट्रोल करू शकत नाही. तर त्याच्यावर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आपण वायफळ नको त्यावेळी अवेळी खातो ते आपण बंद करायचं आहे. तुम्ही 3 टाईम खात असाल तर त्या 3 टाईम जे आहेत तुमचे परफेक्ट ठरवा. सकाळी जर तुम्ही 9 वाजता नाश्ता करत असाल तर तो भरपूर नाश्ता करायचा आहे, हलका नाश्ता करायचा नाही आहे, भरपूर करायचा आहे. दुपारचं जेवण थोडंसं नाश्त्यापेक्षा थोडंसं कमी करायचं आहे आणि रात्रीचं जेवण 7 ते 8च्या दरम्यान आपल्याला एक सर्वसाधारण अर्धं पोट भरेल एवढं आपल्याला रात्रीचं जेवण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे गोड खाणं किंवा स्वीट डिश वगैरे वगैरे जे काही फॉरेन कल्चरने आपल्याला दिलेलं आहे हे असलं काही करायचं नाही. तुम्हाला गोड खायचंच आहे तर जेवणाच्या आधी खा आणि त्यानंतर जेवण करायचं आहे. आणि जेवण झाल्यानंतर एक 15 मिनिटांनं आपल्याला पाणी प्यायचं आहे. कारण आपलं अर्धं पोट पाण्याने भरलेलं आहे आणि त्याच्या अर्धं पोट आपलं जेवण झालेलं आहे, अन्न आहे आणि त्याच्यानंतर पाणी आणि त्यानंतर थोडी हवा. ते सगळं मिक्स होण्यासाठी एवढी जागा आपल्या जठरामध्ये असायला हवी आणि हे सगळं आपल्याला पाळणं गरजेचं आहे. याचा विचार आपण कधी करत नाही आणि अगदी इथंपर्यंत येईपर्यंत आपण खातो आणि त्याचा विपरीत परिणाम मग आपल्याला भोगावा लागतो. तर हे न करता या गोष्टी जर आपल्याला आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या शरीरावर जो योग्य परिणाम आहे तो योग्यच परिणाम होणार. कारण आपण योग्य दिलं, इनपुट योग्य दिलं तर आउटपुट त्याच पद्धतीचं निघतं. इनपुट जर भरमसाठ दिलं तर आउटपुटही भरमसाठ होतं ते आणि आपण अनुभवतो. तर हे न करता शांतपणे आणि एकदम मस्त आपल्याला आयुष्य जगायचं आहे आणि त्यासाठी हे काही जीवनाचे नियम आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर योग्य वाटत असेल, तुम्हाला याचा फायदा होत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र असतील त्यांना तुम्ही शेअर करा. कारण आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीला जपून आपल्याला पुढे जायचं आहे. धन्यवाद.